श्री स्वामी समर्थ. चला आज आपण शेपूची भाजी बनवणार आहे. तर आता आपण इथं स्वच्छ नीट करून धुवून घेतलेली आहे शेपूची भाजी. तर आता आपण कापून घेणार आहे. आणि हो का इथं मिक्सरला लसूण, कोथिंबीर आणि 4 मिरच्या खुडून घेतलेल्या आहेत. आता ती मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आपण. थोडं मीठ टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्ये आणि हे मिक्सरनं फिरवून घेऊया. बघा मिक्सरनं फिरवून घेतलेलं आहे. तर आता आपण इथं कढई ठेवूया. त्यात 2 चमचे तेल घालून घेऊया. बघा आता तेल घालून घेऊया. आपली कढई गरम झालेली आहे. तर काय तर आपण तेल घालून घेतलेलं आहे. आता आपण वाटण घालून घेतलेलं आहे तळायला. एकदम खरपूस तळून द्यायचं म्हणजे चवीला एकदम छान लागते. आणि शेपूची भाजी चांगली असते खाल्लेली, वात फित होत नाही काय. नेहमी शेपू जेवणात खावावं. कापून टमाटे पण घालून घेतलेले आहेत तळायला. अर्धा टमाटा घातले आपण एवढ्या भाजीला. आता आपण शेपूची भाजी टाकून घेऊया. बघा शेपूची भाजी टाकून घेतली. आता एकजीव करून घेऊया खालीवर. तर आता आपण एकजीव करून घेतलेले आहे. तर आता आपण ही मुगाची डाळ टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. आपण ही मुगाची डाळ आधी 15-20 मिनटं भिजू घातलेली होती. बघा हो का आपण थोडा पाण्याचा शिपका दिला होता शिजण्यासाठी. तर आता हो का आपली भाजी अशी शिजायला लागलेली आहे. अजून आपण 10 मिनटं ठेवूया ह्याच्यावरती. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. आपण जरा थोड्या वेळ उशिरा घातलाय शेंगदाण्याचा कूट, लवकर घातला नाही. हलवून घेऊया. आता चला झाकूया 10 मिनटं. हो का आपली भाजी अशी शिजलेली आहे. आणि माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला डाळ टाकायची असेल तर टाकू शकता, नाहीतर बिगर डाळीची पण बनवू शकता. तसं काय आपल्या मनावर आहे सगळं. तर तुम्हाला माझी शेपूच्या भाजीची रेसिपी कशी आवडली तुम्ही मला कमेंट करून सांगा. फॉलो करा.